पहा, लक्ष द्या. इथं काल आपण पाहिलं सेरेबेलम बरोबर का, मेडल ऑब्लांगेट आणि स्पायनल कॉर्ड. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम पहा बेटा. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये काय असतात? द पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये काय असतात? नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. जे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय तो ब्रेन येतो आणि दुसरं काय तो स्पायनल कॉर्ड. त्याच्यापासून जे काही बाहेर येतात त्या ठिकाणचे नर्व्स येतात त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. दीज नर्व्स कनेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हे नर्व्स काय करतात? तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला, कोणाला बेटा सांगा? सेंट्रल नर्वस सिस्टीमला बॉडीच्या सर्व पार्टला कनेक्ट करतात. बॉडीच्या सर्व पार्टला कनेक्ट करतात. त्याच्यातून दोन टाईप असतात. किती टाईप असतात? दोन. पहिला आहे क्रॅनियल नर्व आणि दुसरा आहे स्पायनल नर्व. कोणता सांगा? क्रॅनियल नर्व आणि क्रॅनियल नर्व म्हणजे काय? जे नर्व्स ओरिजिनेट होतात कुठून? ब्रेन पासून. जे नर्व्स ओरिजिनेट होतात कुठून? सांगा. जे नर्व्स ओरिजिनेट होतात कुठून? त्याला काय म्हणतात? क्रॅनियल नर्व्स. काय म्हणतात त्याला? द नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द ब्रेन. जे नर्व्स कुठून ओरिजिनेट होतात? ब्रेन पासून. त्याला काय म्हणतात? क्रॅनियल नर्व्स म्हणतात. दे आर असोसिएटेड विथ व्हेरियस पार्ट्स ऑफ द हेड. हे आपल्या डोक्यामध्ये, थोरॅक्स मध्ये, ॲब्डॉमिनल जे काही वेगवेगळे भाग असतात त्याला ते जोडलेले असतात. आणि क्रॅनियल नर्व्स एकूण 12 जोडे. किती जोडे? देयर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. देयर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. पुन्हा आहे स्पायनल नर्व्स. कोणता बेटा? स्पायनल नर्व्स. कोणता म्हटलं? स्पायनल नर्व्स. स्पायनल नर्व्स कुठून ओरिजिनेट होतात? स्पायनल कॉर्ड मधून. कुठून बाहेर येतात बेटा सांगा? आता का बर 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 बर. जेवढे भरले तेवढे तर परत मिळतील. बर, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. ओके. काय बेटा? नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द ब्रेन. जे नर्व्स ब्रेन पासून येतात त्याला आपण सांगितलं स्पायनल नर्व्स. जे असतात नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. जे नर्व्स स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिनेट होतात त्याला आपण म्हणतो दे दीज आर असोसिएटेड विथ अर्म्स. हे कोणासोबत असोसिएट आहे? अर्म सोबत, लेग सोबत, स्किन सोबत आणि दुसऱ्या बॉडीच्या पार्ट सोबत असोसिएट असतात. देर आर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. किती पेअर्स आहेत स्पायनल नर्व्सच्या? 31 नर्व्स, 31 पेअर्स आहेत. पुढचं आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द नर्व्स ऑफ इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये काय असतात? जे नर्व्स असतात जे की इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय? ज्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही त्याला काय म्हणायचं? इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स. जसे की हार्ट आहे, जसे की लंग्स आहे, जसे की स्टमक आहे. इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल. ते आपल्या इच्छेच्या नियंत्रणामध्ये असतात का? नसतात. रिफ्लेक्स ऍक्शन अँड इमिडिएट अँड इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स. रिफ्लेक्स म्हणजे काय? अचानक अकस्मात घडलेली रिॲक्शन. काटा मोडल्या मोडल्या तोंडातून आवाज येतो का? येतो. तो एखाद्याने बॉल मोडला का पोपट मध्ये बसतो किंवा मुंडी लपवतो, त्याला कोणती ऍक्शन म्हणायचं? रिफ्लेक्स ऍक्शन. कोणती ऍक्शन? अकस्मात घडलेली. अँड इमिडिएट अँड इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स. इमिडिएट म्हणजे काय? तात्काळ. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय? इच्छे व्यतिरिक्त दिलेला रिस्पॉन्स. गिव्हन टू स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय? हवा असेल, पाणी असेल, वारा असेल, या बाहेरचे एक्सटर्नल जे काही असेल त्याला फ्रॉम द एन्व्हायरमेंट त्याला म्हणतात रिफ्लेक्स ऍक्शन. काय म्हणतात? बघा, an immediate and involuntary response given to a stimulus from the environment is called a reflex action. An immediate and involuntary response given to a stimulus from the environment is called a reflex action. काय म्हणतात त्याला बेटा? रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. कधी कधी बघा बेटा, वी रिॲक्ट टू अन इन्सिडेंट विदाउट एनी थिंकिंग ऑन आवर पार्ट ऑर कंट्रोल ओव्हर द रिॲक्शन.
कधी कधी आपण एखादी इन्सिडेंट घडतो, घटना घडते की त्याच्यावर आपलं नियंत्रणच राहत नाही. बघा कधी कधी असं झालं का तुम्हाला, तांब्याच्या पाण्यात तुम्ही उचलायला गेलात मध्ये पाणीच नाही आणि उचलताना एकदम झटका बसतो, बघितलं का कधी कधी. म्हणजे ते आपण जर समजा तुम्हाला म्हणतो पाणी आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा तसं रिॲक्शन तशी मिळत नाही. पण समजा तुम्ही उचलायला गेलात आणि मध्ये नाही पाणी, अचानक हे होते आणि बघा बरं का झालं काय तुम्हाला, मला तर झालेली वेळेस. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही समजा चलताना पायरी असं समजून चढलात, उतरलात आणि चुकून पायरी नाही, एकदम रिॲक्शन कशी होते, दॅट इज द रिफ्लेक्स ऍक्शन. न विचार करता एकदम कोणी काहीतरी मागून मारते, तोंडात आपोआप शिवा निघते. दॅट इज द रिफ्लेक्स रिॲक्शन. Got it? And immediate and involuntary response. काय बेटा, इमिडिएट आणि इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स जे की दिली जाते स्टिम्युलसला, जे काही एन्व्हायरमेंट मध्ये आहे त्याच्यानुसार, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. समटाइम वी रिॲक्ट टू अन इन्सिडेंट विदाउट एनी थिंकिंग ऑन अवर पार्ट. कधी कधी आपण वी रिॲक्ट टू अन इन्सिडेंट, कोणत्या तरी इन्सिडेंटला रिॲक्ट करतो कोणत्याही प्रकारचा विचार न करता. आपल्याकडून कंट्रोल ओव्हर द रिॲक्शन, त्याच्यावर रिॲक्शन राहत नाही. हा जो काही रिस्पॉन्स आपण त्या सर्टन स्टिम्युलसला एखाद्या देतो जे काही सराउंडिंग मध्ये आहे, अशा कंडिशन मध्ये त्याच्यावर प्रॉपर कंट्रोल आणि कॉर्डिनेशन हे अचीव्ह करणं गरजेचं असतं विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ ब्रेन. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनचा सहभाग होत नाही. एकदम समजा पोळलं, चटकून हात का होतं, ऑटोमॅटिक बॅक निघतो ना, निघतो का नाही, एकदम साप म्हटलं ऑटोमॅटिक पाय का होतं कोरी. दॅट इज अ रिफ्लेक्स. ते लिहिलेलं बघू दे जरा थोडं क्वेश्चन. आता पहा बेटा, व्हॉट इज हॅपनिंग ऍट 1 and 2. 1 and 2 साठी काय होत आहे, समजा तुम्ही चटकून या दिव्यावर हात लावला तर ऑटोमॅटिक बोट कुठे येतो, मागे येतो. व्हॉट इज हॅपनिंग ऍट 1 and 2. द बर्निंग फ्लेम इज टच्ड बाय द फिंगर. ह्याला कोण टच केलंय, फिंगरने टच केलंय. The hand is pulled back instantaneously. हात ऑटोमॅटिक कुठे येतो, लगेच तात्काळ मागे येतो. सेन्सरी न्यूरॉन इन द फिंगर हॅव सेंड द इन्फॉर्मेशन टू द स्पायनल कॉर्ड. जे काही सेन्सरी न्यूरॉन असतात इथले, हे काय करतात, फिंगर कडून इन्फॉर्मेशन आपल्या स्पायनल कॉर्ड कडे पाठवतात. पाठीमागेल्या द रिटर्न मेसेज हॅज कम इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडच्या आत तो मेसेज येतो आणि आपला हात कुठे निघतो. दुसरा, which nerve carried the impulse to the point marked 3. त्या पॉइंट 3 कडे कोणती नर्व्ह इम्पल्सेसला घेऊन जाते. इन विच डायरेक्शन इज इट कंडक्टिंग इम्पल्स, आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये त्याला कंडक्ट करते. द इम्पल्स हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम द स्किन टू द स्पायनल कॉर्ड. इम्पल्स काय करते, ट्रॅव्हल करते कुठून, स्किन पासून. कुठे बेटा, स्पायनल कॉर्ड. स्किन पासून कुठे, यस, स्किन पासून कुठे, हे स्किन पासून स्पायनल कॉर्ड. थ्रू सेन्सरी न्यूरॉन. कशाच्या मधून बेटा, सेन्सरी न्यूरॉनच्या मधून. The different sensory neuron is taking the message in the direction of spinal cord. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सरी न्यूरॉन असतात ते त्या मेसेजला काय करतात, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये, इन द डायरेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या डायरेक्शन मध्ये घेऊन जातात. विच इज द नर्व शोन बाय 4. 4 ला कोणती नर्व दाखवण्यात आलेली आहे, नर्व मार्कड 4 ही आहे असोसिएशन न्यूरॉन. कोणती न्यूरॉन आहे बेटा, it transfers the impulse from sensory neuron to motor neuron. ही काय करतात, इन्फॉर्मेशनला सेन्सरी न्यूरॉन पासून कुठे ट्रान्सफर करतात, मोटर न्यूरॉन कडे. विच इज द ऑर्गन मार्कड ऍज 5. 5 ला कोणता ऑर्गन कुठे गेला, 5 इथे आहे. 5 ऑर्गन मार्कड ऍज 5 काय, स्पायनल कॉर्ड आहे. हे काय बेटा सांगा बरं का, पूर्ण हे पूर्ण काय, स्पायनल कॉर्ड आहे. At 6, which nerve is conducting the response impulse? Conduct 6 पाशी कोणती नर्व कंडक्ट करते कंडक्टिंग द रिस्पॉन्स इम्पल्स. 6 ला रिस्पॉन्स कोण कॅरी करतं, मोटर न्यूरॉन. कोण करतं बेटा, कुठून, स्पायनल कॉर्ड ते मसल सेल. कुठून, 7 नंबरला या इथं. At 7, where has the impulse reached? इम्पल्स कुठे पोहोचली, व्हॉट इज इट्स इफेक्ट. इफेक्ट काय, 7 ला रिस्पॉन्स हॅज रिच्ड अप टू द मसल्स इन द फोरआर्म. 7 ला काय झाली, कुठे आली, पुढच्या हातात, फोरआर्मला. कुठे आली इन्फॉर्मेशन, पुढच्या हातामध्ये आली, फोरआर्म मध्ये आली. ऍज द रिस्पॉन्स हॅज रिच्ड, रिस्पॉन्स त्या ठिकाणी पोहोचलाय
तर मसल सेल्स रॅपिड विड्रॉल ऑफ द हँड, लगेच काय करते मसल सेल, त्याला काय करते विड्रॉल इन विच डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन और इन द बॅक डायरेक्शन. ठीक आहे. पुढे बेटा केमिकल कंट्रोल. कोणता बेटा? आपल्या बॉडीमध्ये सर्वात महत्वाचं काम काय असतो, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्या हार्मोन्सच्या रिलीज अनुसार आपली बॉडी कंट्रोल करत असते आणि हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये गरजेचे असतात. जसे इन्शुलिन जे असतं ते आपल्या बॉडीमध्ये शुगरला मेंटेन करण्याचं काम करत असतं. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात, त्यांचं फंक्शन वेगवेगळ्या प्रकारे असतं. त्यांचं फंक्शन हाईटवर असतं, त्यांच्या फंक्शन अनुसार आपली ग्रोथ होत असते, त्यांच्या फंक्शनमुळे आपल्याला लेकरं होतात. हे सर्व जे काही गोष्टी असतात, हे सर्व जे काही काम असतं ते काम कोण करत असतात, हे हार्मोन्स करत असतात. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ द हार्मोन्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी, बट त्या हार्मोन्सला स्टोअर करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचे ग्लँड्स नसतात, कोणत्या प्रकारचे काही वस्तू नसतात की त्याला स्टोअर करता येईल. म्हणून असे जे हार्मोन्स असतात हे हार्मोन्स आपल्या ब्लड मध्ये डिरेक्टली डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्या अनुसार आपली बॉडी काम करते. डोपामाइन नावाचा जर हार्मोन रिलीज झाला तर आपल्याला छान वाटायला लागतं. जसं की व्हिडिओ बघताना, गेम बघताना डोपामाइन रिलीज होते. एखादी आवडीची गोष्टी करत असताना आपल्याला जो आनंद होत असतो ती कुणामुळे होत असतो, डोपामाइनमुळे होतो. कुणामुळे होतो? कुणामुळे? येस. Control and coordination in our body is also brought about with the help of certain chemical substance called hormone. Control and coordination, जे काही कंट्रोल म्हणजे काय, नियंत्रण, आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय, समन्वय घडून आणलं जातं आपल्या शरीरामध्ये विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्सेसच्या माध्यमाने घडून आणलं जातं. ते सबस्टन्स कोणते बेटा? हार्मोन्स. कोणते? हार्मोन्स. हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड्स. हार्मोन्सला कोण रिलीज करतं? एंडोक्राइन ग्लँड्स. कोण रिलीज करतं? एंडोक्राइन ग्लँड. These glands are called ductless gland आणि याला काय म्हणतात? Ductless gland. कोणते ग्लँड म्हणतात? Ductless gland म्हणतात. These glands do not have any arrangement of their own to either store or carry their secretion. आता सांगितलं ना, ते जे ग्लँड्स जे काही सिक्रेशन करतात, एंडोक्राइन ग्लँड जे काही सिक्रेट करतात, जे लिक्विड सिक्रेट करतात, त्याला स्टोअर करण्यासाठी, त्याला कॅरी करण्यासाठी काही जागा असते का? नाही. त्यामुळे हे जे हार्मोन्स जे काही प्रोड्यूस होतात हे डिरेक्टली रिलीज्ड इनटू ब्लड सर्क्युलेशन. कशामध्ये येतात डायरेक्टली सांगा बरं का बेटा? ब्लड सर्क्युलेशन मध्ये येतात. म्हणून these endocrine glands are present at specific location in our body. म्हणून असे जे काही एंडोक्राइन ग्लँड असतात आपल्या बॉडीमध्ये विशिष्ट अशा कुठे असतात, लोकेशनला आपल्या बॉडीमध्ये ते प्रेझेंट असतात. their secretion reach all parts of body through blood. आणि त्यांचं जो सिक्रेशन आहे आपल्या शरीराच्या बॉडीच्या सर्व भागामध्ये पोहोचत असतं. Endocrine glands along with nervous system are responsible for control and coordination in our body. जे काही एंडोक्राइन ग्लँड असतात त्याच्यासोबत काय आहे, नर्वस सिस्टीम आहे, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. सांगा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. These two systems help each other to control and integrate the various activities of the body. आणि हे जे दोन सिस्टीम्स असतात हे काय करतात, एकमेकाला हेल्प करतात. कशासाठी? कंट्रोल करण्यासाठी. कशासाठी? इंटिग्रेट करण्यासाठी. इंटिग्रेट म्हणजे एकत्रित करण्यासाठी. कशाला? शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीजला एकत्रित करण्यासाठी मदत करतात. A marked difference between these two systems is that, थोडा जो काही त्याच्यामधला फरक आहे तो असा आहे, nerve impulses are fast. nerve impulse कसे असतात? फास्ट असतात, पण कमी जगणारे असतात. nerve impulses हे कसे असतात? फास्ट असतात, पण ते शॉर्ट लिव्ड असतात. कसे असतात? शॉर्ट लिव्ड असतात. पण जे हार्मोन्सची जी ऍक्शन असते, कोणाची? हार्मोन्सची ऍक्शन स्लो असते, पण ते लॉंग लिव्ड असतात. ते परत समजून घ्यावे. काय म्हणलं? नर्व इम्पल्सेस कसे आहेत बेटा? फास्ट, पण ते कसे असतात? शॉर्ट लिव्ड. पण जे हार्मोन्स असतात, ऍक्शन ऑफ हार्मोन्स, ती कशी असते? स्लो असते, पण ते कसे असतात? लॉंग लास्टिंग. कसे असतात? कसे असतात? लॉंग लास्टिंग. कसे असतात बेटा? आता बघा, आपल्या बॉडीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोकेशन्स असतात आणि त्या लोकेशनला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला पाहायला मिळत असतात. डायग्राम बघा.
झालं बेटा. आता बघा बेटा या ठिकाणी इथं काय बघा ह्याच्यात हायपोथॅलॅमस. काय बेटा? हायपोथॅलॅमस. हा काय पिनियल ग्लँड. काय हा पिवळा हायपोथॅलॅमस, अलीकडला पिनियल ग्लँड, त्याला थर्ड आय म्हणतात. मेडिटेशन केल्यावर ओपन होतं, भविष्य दिसतं जास्त ना, त्याचं पिनियल ग्लँड. नंतर हा कोणता? पिट्युटरी ग्लँड. हा कोणता बेटा? पिट्युटरी ग्लँड. पुन्हा इथं काय? थायरॉइड. त्याच्या खाली काय आहे? पॅराथायरॉइड. पुन्हा इथं काय आहे? थायमस. काय बेटा? थायमस. इथं काय आहे? ऍड्रिनल ग्लँड. कोणता ग्लँड? ऍड्रिनल ग्लँड. इथं काय आहे? ओव्हरी. इकडे ओव्हरी आणि इकडे काय? टेस्टिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि प्रत्येकाचं फंक्शन सारखं का वेगळं आहे? वेगळं आहे. ईच अँड एव्हरी ऑर्गन जे काही बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, ग्लँड प्रेझेंट असतात, जे सिक्रेशन करतात, वेगळ्या प्रकारचं करतात आणि त्यांचं जे फंक्शन असतं ते फंक्शन सुद्धा सारखं असतं का वेगळं असतं बेटा? कसं असतं? वेगळं असतं. कसं असतं? त्यांचं फंक्शन सुद्धा कसं असतं बेटा? वेगळ्या प्रकारचं आपल्याला फंक्शन पाहायला मिळत असतो. फंक्शन सुद्धा त्यांचं कसं असतं? वेगळं असतं. कसं असतं बेटा फंक्शन सुद्धा त्यांचं? सांगा त्यांचं फंक्शन कसं असतं सांगा बेटा. फंक्शन सुद्धा त्यांचं कसं असतं सांगा बरं का. वेगळ्या प्रकारचं आपल्याला फंक्शन पाहायला मिळत असतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हार्मोन्स आर सिक्रेटेड इन द रिक्वायर्ड क्वांटिटी. जे हार्मोन्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतात, कशानुसार होतात? रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे गरजेनुसार. रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे काय बेटा? गरजेनुसार ते आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी होतात. There is a special mechanism which control the quantity and timing of hormone secretion. त्या ठिकाणी काय असतात? एक स्पेशल मेकॅनिझम, एक कार्यप्रणाली असते की ज्याच्यामध्ये काय करतात, जे काय हार्मोन्सची क्वांटिटी आहे, हार्मोन्सचे रिलीज व्हायची टायमिंग आहे, त्याच्यावर नियंत्रित करण्याचं काम करतात. Whenever there is an increase in the blood glucose level, ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये शुगरचे प्रमाण वाढतं त्यावेळेस सर्टन सेल्स इन द पॅनक्रियाज मध्ये काही सेल्स काय करतात? स्टिम्युलेट होतात आणि त्याला रिस्पॉन्स करतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये ग्रेटर क्वांटिटी मध्ये डॅश डॅशला रिलीज करतात. इन्शुलिनला. कशासाठी? टू मेंटेन बॅलन्स ऑफ शुगर इन द ब्लड. टू मेंटेन बॅलन्स ऑफ शुगर इन द ब्लड. आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्लँड्स आहेत आणि त्याचे फंक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहूया. पहिले हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस कशाच्या वरी आहे? पिट्युटरी ग्लँडच्या वरी आहे. पुढच्या डोक्यामध्ये ब्रेन मध्ये आहे. काय करतात? हार्मोन्सला सिक्रेट करतात. ते काय करतात? कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी ऑफ सेक्रेटरी सेल्स ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे जे काही सिक्रेटरी सेल्स असतात त्याच्या ऍक्टिव्हिटीवर, कार्यावर ते नियंत्रित करतात. काय फंक्शन आहे? पिट्युटरी ग्लँड वर नियंत्रण करते. कोण करते बेटा? हायपोथॅलॅमस. कोण करतं? नंतर आहे पिट्युटरी. कुठे आहे बेटा पिट्युटरी सांगा? बेस ऑफ द ब्रेन. बेस ऑफ द ओके बेस ऑफ द असे मध्ये एक इंच मध्ये. तिथून काय रिलीज होतो? कोणत्या? ग्रोथ हार्मोन. ग्रोथ मुळे काय होते सांगा? हाडाची ग्रोथ होते, बोन्सची ग्रोथ होते. ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक. काय बेटा? ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक. काय म्हटलं? ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक. हे कुणाला रिलीज करतात? ऍड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट करतात. नंतर आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. हे कुणाला स्टिम्युलेट करतात सांगा बरं का? थायरॉइड ग्लँडला. कुणाला? नंतर प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन मुळे काय प्रोडक्शन होतं? मिल्क प्रोडक्शन होतं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, याला एफएसएल एफएसएच म्हणतात. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. याच्यामुळे काय होतं? कंट्रोल ग्रोथ ऑफ गोनॅड्स. गोनॅड्सचे जे काही ग्रोथ आहे त्याच्यावर त्या ठिकाणी कंट्रोल करतात. हे फिमेल मध्ये असतं. नंतर आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन कशाला कंट्रोल करतात? महिन्यामध्ये येणाऱ्या मेस्ट्रुअल सायकलवर आणि जे काही दर महिन्याला ओव्ह्युलेशन होतं महिन्यामध्ये त्याला कंट्रोल करण्याचं काम ल्युटिनायझिंग हार्मोन करतात. ऑक्सिटोसिन काय करतात? कॉन्ट्रॅक्ट युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. जे काही ऑक्सिटोसिन असतात ते काय करतात? तर युटेरसला त्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात. नंतर आहे अँटीड्युरेटिक हार्मोन जे असतात हे काय करतात? वॉटर लेवलला बॉडीमध्ये मेंटेन करतात. कोण बेटा? अँटीड्युरेटिक हार्मोन. हे वॉटर लेवलला बॉडीमध्ये काय करतात सांगा बरं का? मेंटेन करण्याचं काम करतात. पुन्हा आहे थायरॉइड. कोणता बेटा? सांगा लवकर. कोणता आहे? थायरॉइड. थायरॉइड त्याच्यामध्ये पहा काय म्हटलं? अँटीरोलॅटरल साइड्स ऑफ ट्रॅकिया इन द नेक रिजन. कुठे असतात? इथं. ठीक आहे. हार्मोन थायरॉक्सिन कशाला कंट्रोल करतो? शरीराच्या वाढीला आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजला. आणि कशाला?
कॅल्सिटोनिन काय कंट्रोल करतो? कॅल्शियम मेटाबॉलिझम, कॅल्शियम लेवल इन द ब्लड, कॅल्शियम लेवल इन द नंतर आहे पॅराथायरॉइड. पॅराथायरॉइड 4 ग्लँड बिहाइंड द थायरॉइड. लोकेशन कुठे आहे? थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागे 4 ग्लँड्स असतात. पॅराथॉर्मोन रिलीज करतात. कंट्रोल कशाला करतात? कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या मेटाबॉलिझमला. कोणाच्या? कंट्रोल मेटाबॉलिझम ऑफ, बोला लवकर. पॅनक्रियास कुठे असतो? पोटाच्या पाठीमागे असतो. त्याच्यामध्ये एकूण 4 टाईप आहेत. पहिला आहे अल्फा सेल्स 20%, जो की काय बेटा? ग्लुकॅगॉन. काय बेटा? ग्लुकॅगॉन. स्टिम्युलेट लिव्हर टू कन्वर्ट ग्लायकोजन इनटू ग्लुकोज. हे काय करतात? लिव्हरला स्टिम्युलेट करतात, सक्रिय करतात आणि ग्लायकोजनचं कन्व्हर्जन कशात करतात बेटा? ग्लुकोज मध्ये. कशामध्ये? नंतर आहे ग्लुकॅगॉन. झालं. नंतर आहे इन्सुलिन. बेटा सेल्स. पुन्हा आहे डेल्टा सेल्स. पुन्हा आहे पीपी सेल्स किंवा एफ सेल्स आहेत. आता इन्सुलिन काय करतात बघा? लिव्हरला स्टिम्युलेट करतात आणि एक्सेस ऑफ द जो काही ब्लड आहे, ग्लुकोज आहे, शुगर आहे, त्याला कशामध्ये कन्वर्ट करतात? ग्लायकोजन मध्ये. सोमॅटोस्टॅटिन बघा, लेवल ऑफ इन्सुलिनला आणि ग्लुकॅगॉनला नियंत्रण करण्याचं काम करतात. पॅनक्रियास पॉलिपेप्टाइड काय करतात? जे काही आतडे असतात शरीरातले, आतड्याची मुवमेंट जे आहे, इंटेस्टाइनची जी मुवमेंट आहे त्याच्यावर कंट्रोल करतात आणि त्या आतड्याच्या माध्यमाने जे काही अन्न वगैरे खातो त्याच्यातल्या ग्लुकोजला ऍब्सॉर्प्शन, शोषण घेण्याचं काम ते करत असतात. नंतर पॅनक्रियाटिक ज्यूस वर नियंत्रण करतात. कुणावर नियंत्रण करतात बेटा? जे काही पॅनक्रियास पासून जो ज्यूस निघतो, जो की कुणावर नियंत्रण करत असतो? शुगरवर. त्याला रिलीज करण्याचं काम ते करतात. पुन्हा आहे ऍड्रिनल ग्लँड. कोणता ग्लँड बेटा? किडनीच्या थोडं वरच्या साईडला असतो. किडनीच्या वरच्या साईडला असतो. ओके. अँटेरियर एंड ऑफ ईच किडनी, म्हणजे किडनीच्या थोडं असं असतं ना वरच्या साईडला बेटा. डायग्राम मध्ये दिले बघा. अँटेरियर एंड ऑफ ईच किडनी, ऍड्रेनलिन, नॉर ऍड्रेनलिन. आता बघा काय करतात? ऍड्रेनलिन काय करतात? कंट्रोल बिहेवियर ड्युरिंग क्रायसिस आणि इमोशनल सिच्युएशन. एखाद्या वेळेस ज्यावेळेस माणूस रडत असतो, इमोशनल सिच्युएशन असतो, किंवा ज्याचं बिहेवियर जे असतो त्या बिहेवियर मध्ये ज्यावेळेस रडतो, त्रास होतो, त्यावेळेस क्रायसिस मध्ये, आपत्तीमध्ये कोणी मारला, कोणी काही असेल किंवा खुशीत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करत असतो. नंतर नॉन ऍड्रेनलिन काय करतात? स्टिम्युलेट हार्टला स्टिम्युलेट करतात. इट्स कंडक्टिंग टिश्यू अँड मेटाबॉलिक प्रोसेसवर काम करण्याचं काम करतात. तिसरं आहे कॉर्टिकॉस्टेरॉइड जे असतात, हे आपल्या शरीरामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचं बॅलन्सला मेंटेन करण्याचं काम करतात आणि स्टिम्युलेट मेटाबॉलिझम आपल्या शरीरामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया घडून आणतात. नंतर ओव्हरी. ओव्हरी कुठे असते? महिलामध्ये असते. ऑन इदर साइड ऑफ युटेरस इन द वुमन मध्ये असतात. विशेष म्हणजे ऑस्ट्रोजन काय करतात? जे काही एंडोमेट्रियम लेअर आहे महिलामध्ये, जो एंडोमेट्रियम लेअर असतो त्याला वाढवण्याचं काम करतात. स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन द वुमन. महिलामध्ये जे काही सेक्सुअल कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याला ग्रोथ करण्याचं काम करतात. नंतर प्रोजेस्टेरॉन काय करतात? प्रिपेअर द एंडोमेट्रियम फॉर द कन्सेप्शन अँड मेंटेन द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीवर एंटर करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. पुरुषामध्ये टेस्टिस मध्ये स्क्रॉटम, टेस्टिस हे स्क्रॉटमच्या आत असतात, त्याच्यामधून टेस्टोस्टेरोन रिलीज होतो आणि हे काय करतात? पुरुषामध्ये ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरिस्टिक्स जसं बेअर्ड येणे, सॉइल्स त्या ठिकाणी करण्याचं काम करतात. थायमस जो आहे, थायमस हे कुठे असतो? थोरॅसिक केज. कुठे बेटा? थोरॅसिक केज मध्ये थायमस असतो, हार्टच्या जवळ असतो आणि हे थायमोसिन नावाचा हार्मोन रिलीज करतात, जे की कशाला कंट्रोल करतात? सेल्सवर. जे की कशाला राईज देतात? इम्युनिटी पॉवर. कशाला बेटा? इम्युनिटी पॉवर म्हणजे काय? रोगाच्या विरोधात लढण्याची क्षमता. कोणाच्या विरोधात लढण्याची क्षमता? रोगाच्या विरोधात लढण्याच्या क्षमतेला आपल्याला ते काय करत असतात? मदत करत असतात. ओके. चला सर्वांनी मोठ्याने